तर हे मित्रांनो, तर कसं आहे सा, आज आम्ही निघालो कॉलेजला. आम्ही दोघं आहे, आमच्या पुढं आणखी 2 जण आहे. ती आज ॲडमिशन करायला निघालो गायच. किती दिवस झाले ॲडमिशन केलेलं नाही. आता ॲडमिशन करायला आलो. अजून सर म्हटले एक थोडा वेळ लागेल. तो असं म्हटले चला वडापाव खाऊया. सगळ्यांच्या बरोबर आलो वडापाव खाया. ॲडमिशन करून झाली. आता आम्ही निघालो घरी. तर हे दोघं म्हटले आम्हासनी पण घ्या ब्लॉगमध्ये. तर त्याला म्हटलं घे बाबा, यासनी पण घे आणि जाऊया आता घरी. इथं आलो आहे आम्ही काही शिरंब्यात का कुठं तर आलो आहे गायच, मला पण एवढं माहीत नाही. पहिल्यांदा हे म्हटले चला मधल्या वाटेनं जाऊ. तर जाता जाता परत आपण वंडाच्या स्टँडवरती आलो. म्हटलं तेल संपत आले. पहिल्यांदा तेल टाकूया नाही तर आपलं अवघड होईल म्हणून तेल टाकाय आले. आता इथं गेलो पण इथं वेगळीच कंडिशन झालेली. ह्या दोघांचं काय चाललेलं मलाच काही कळत नव्हतं. तर पेट्रोल 50चं टाकायला सांगितलं. गायच आपलं बजेट नाही, 50मध्येच टाकायला सांगितले. तरी लागले टाकाय काका. 50चं टाकलं आणि आता निघालो आपण घरी जायचं. आणि घरी गेलो झोपायचं गायच. मित्रांनो, आता ऋतुराजला सोडला घरी. आता आपण जाऊया आपल्या घरी. कटाळा आलाय खूप. सकाळी तर बाहेर जेवलेलं नाही, काय नाही, नुसता भात खाल्लेला आणि आलेलो. पहिल्यांदा आता घरी जाऊया, जेवूया आणि झोपूया. बाबा खरंच झोप आले. चला आता पहिल्यांदा घरला जाऊया. मित्रांनो, मला वाटलं घरी आल्यावर झोप भेटेल, पण काय झोप काय मला भेटेना. आता मी आलोय रात्री असा काय यार. मी आलोय आता पाण्यावरती. तर इकडचा बूज काढायचा आणि तिकडे घालायचा. सगळ्यात पहिल्यांदा इकडे आधी बूज काढला पाहिजे. तेव्हा बूज काढाय.